तर आज आपण हेल्दी आणि पौष्टिक अशी लाडू बनवणार आहोत. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तीळ शेंगा गूळ लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर बघूया. लाडू बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगा घेतलेल्या आहे, कच्चे शेंगा, 1 वाटी तीळ, इलायची पावडर, तूप आणि इथं 1.5 वाटी गूळ वापरणार आहोत आपण. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवर सगळ्यात अगोदर मी कढई तापत ठेवले. तर कढई तापल्यानंतर मग यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे भाजून घेऊयात. कच्चे शेंगदाणे भाजत असताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवून आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायचे. तर हे शेंगा भाजायला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतील आणि शेंगा भाजताना सतत आपल्याला परतत राहायचे. तर आपले हे शेंगा छान असं भाजून झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे शेंगा भाजले आहेत. तर हे शेंगा आपले भाजले आहेत. तर मी हे एका बाजूला काढून घेते ताटामध्ये. शेंगा मी बाजूला काढून घेतलेला आहे. तर त्याच कढईमध्ये आता आपण यामध्ये तीळ भाजून घेऊया. शेंगा ज्या कढईमध्ये आपण भाजले होतो त्याच कढईमध्ये मी तीळ भाजून घेते. तर मी इथे 1 वाटी तीळ वापरलेला आहे. तर ते सुद्धा छान आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे. हे तीळ आपल्याला कोरडीच भाजून घ्यायचे. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटात आपले ही तीळ भाजून निघतात. तीळ हा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे तिळाचे रंग सोनेरी असे झालेले आहे, म्हणजेच तीळ आपले भाजलेले आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे एका मी ताटामध्ये काढून घेते. तर मी इथं ताटामध्ये शेंगा आणि तीळ दोन्ही थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे शेंगा आणि तीळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. तर मी इथं सगळ्यात अगोदर जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊयात. तर भाजलेले शेंगदाणे बारीक केल्यानंतर यामध्ये आपण तीळ टाकून घेऊयात. तीळसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथं थोडं तीळ बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडं तीळ मी बाजूला काढून घेतलेलं आहे. हे आपण शेवटी वापरणार आहोत हे तीळ. तर इथं शेंगा आणि तीळ मी दोन्ही मिक्सरमधून काढलेलं आहे. ते एका ताटामध्ये मिक्स करून घेऊयात. तर आता आपण गुळाचा पाक करून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी इथं कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर मी इथे 1 चमचा तूप वापरलेला आहे. तूप वितळल्यानंतर मग यामध्ये आपण किसलेलं गूळ यामध्ये टाकून घेणार आहोत. तरी मी इथं 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचे सगळ्यात अगोदर. तर लाडू बनवण्यासाठी मी पाण्याचा जरासुद्धा वापर करणार नाही आहे. तर आपल्याला हे गूळ तसंच वितळून घ्यायचं आहे. तर आपलं हे गूळ छान असं वितळलेलं आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये वेलची पावडर टाकूयात. त्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं शेंगा आणि तीळ यामध्ये मिक्स करून घेऊयात. हे आपल्याला छान असं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी बाजूला काढलेले तीळ यामध्ये मिक्स करून घेते आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर मी गॅस बंद करते आणि याचे आपण लाडू वळून घेऊयात. हे थोडेसे गरम असल्यावरच आपल्याला लाडू करून घ्यायचे आपल्याला. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण लाडू बनवून घेऊया. तर अशा प्रकारे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि झटपट अशी ही रेसिपी आहे.
हेल्दी लाडू आहेत, हे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुमच्या घरी हे लाडू कसे झालेले आहेत. तर तुम्हाला ह्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.